ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपली चर्चा सुरू आहे। आत्ताच आपलं शासन आहे विदर्भवादी शासन आहे का? ब्रेक पूर्वी नागपूरच्या आणि आपल्या बाकीच्या कुमार सप्तर्षीने सुद्धा मतं मांडलेली आहेत। मी पुन्हा एकदा जनार्दन चांदूरकरांकडे जाईन। चांदूरकरजी, हे आपणही नाकारणार नाहीत की या मधल्या काळामधल्या शासन दरम्यानामध्ये ज्यावेळी आपलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं होतं, विदर्भाकडे म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही। इतकंच नाही तर बाळासाहेब ठाकरे असतील आणि नाहीतर आत्ताचे अगदी कुमार सप्तर्षी असतील, त्यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला की विदर्भाचे मुख्यमंत्री पर्यायानं काँग्रेसचे मुख्यमंत्री होऊन सुद्धा विदर्भाचा विकास झाला नाही। मग याचा प्रतिपक्ष असाच असणार आहे की मग आता विदर्भातला मुख्यमंत्री विदर्भाचा झालेला आहे, देवेंद्र फडणवीस झालेले आहेत आणि ते जर का विदर्भाचा विकास करत असतील तर त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप कशासाठी? बरोबर आहे, त्यांच्यावरती पक्षपातीपणाचा आरोप करत नाही, पण काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या मध्ये वसंतराव नाईक झाले, सुधाकर नाईक झाले, त्यानंतर मारुतराव कन्नमवार झाले, एवढे प्रदीर्घ काळासाठी वसंतराव नाईकांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं। आणि मग मुख्यमंत्री त्या भागाचा आहे, मग त्या भागातल्या लोकांचे प्रोजेक्ट जे आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी ते मार्गी लावायला पाहिजे। मला त्याने मार्गी लावले असतील। आणि काय आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या लिडरशिपची आणि विदर्भाच्या लिडरशिपची काही कॉम्पिटिशन नाही काँग्रेस पार्टीमध्ये। सगळे जे आहे ते महाराष्ट्राच्या विकासाबद्दल ते जिम्मेदार आहे, त्याबद्दल काही घ्यायचं नाही। पण एक फरक फडणवीस आणि दुसऱ्यांच्या मध्ये आहे तो असा की फडणवीसांनी स्टँड घेतला की विदर्भ हा सेपरेट झाला पाहिजे आणि सेपरेट विदर्भ करू, ही भारतीय जनता पार्टीची विदर्भामध्ये मतमागताना त्यांची एक प्रमुख एक प्रॉमिस होतो लोक जनतेच्यासाठी। हा फरक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता आपण नागपूरचं जे सांगितलं त्याचबरोबर आपल्या नजरेस काही गोष्टी विदर्भामध्ये मुख्यमंत्री पळवून नेऊ शकतात त्याचा मी आपल्या समोर वापर करू इच्छितो। 10 लाख वॉटर पंप आणि 5 लाख सोलर पंप हे बहुतेक विदर्भाकडे नेण्याचा त्यांचा इरादा आहे। एका ठिकाणी त्यांनी ते म्हटलेलं आहे, त्यामुळे त्याची डाऊट आहे हे जे 15 लाख सोलर पंप आहेत हे फक्त एका विदर्भाकडे जाता कामा नये, त्यांना मेजर शेअर द्या, पण बाकी ठिकाणी आला पाहिजे। संत्रा सिटी जे आहे, संत्रा जो तिथला जो आहे त्या संत्र्याच्या संदर्भामध्ये बद्दल त्यांनी 2 मोठे प्रोजेक्ट त्या विदर्भामध्ये केले। आणि त्याचप्रमाणे टेक्सटाईल हब जे आहे ते मोठ्या प्रमाणात अमरावतीला त्यांनी नेलं, कॉटन प्रोडक्शन आहे अशा विभागामध्ये नेलं। अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी विदर्भाला नेल्या आहेत, नेल्याबद्दल आपल्याला दुःख नाही। पण हे नेत असताना त्यांनी वारंवार हे सांगू नये की महाराष्ट्रापासून विदर्भ आम्ही वेगळा करू इच्छितो। हे सांगितल्यानंतर ते स्वतःची त्यांची इमेज जी आहे ती बाबा काहीतरी लुटून घेऊन जायचं, कायद्याचं उल्लंघन करायचं, नीतिमत्तेचं उल्लंघन करायचं आणि मग महाराष्ट्रातील इतर लोकांची फसवणूक करायची, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील इतर लोकांची फसवणूक करायची आणि दिलेली वचनं बेकायदेशीर असल्यामुळे विदर्भामध्ये सुद्धा इम्प्लिमेंट होणार नाही। तिथेही भारतीय जनता पार्टी दुखणारच आहे। हे मला नक्की। आपल्यासोबत चांदूरकरजी आता आपल्यासोबत मधुकर भावे आहेत। मधुकर भावे हे ज्येष्ठ संपादक आहेत, सध्या ते दैनिक प्रहारचे संपादक आहेत आणि वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरती टीका करणारा, समीक्षा करणारा लेखही त्यांचा खूप प्रसिद्ध झाला होता दैनिक प्रहार मधला। भावे सर, आपलं स्वागत आहे चर्चेमध्ये। आपला विषय सुरू आहे भावे सर, तो म्हणजे वेगळा आत्ताचं शासन हे विदर्भवादी शासन आहे का? कारण विविध संस्था नागपूरला घेऊन जाणं असेल, विदर्भाच्या बाजूने पारड्यात जास्त वजन टाकणं असेल, आपलं काय मत पडतंय? भावे सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? मधुकर भावेंपर्यंत बहुधा आपला आवाज पोहोचत नाहीये। आपण पुन्हा एकदा नागपूरला जावं। वानखेडेंकडे एक मुद्दा घेऊन जायचा जो सप्तर्षींनी उपस्थित केला होता। वानखेडेजी, दरवेळी विदर्भाच्या बद्दलच बोलत राहणे, विदर्भाचाच मी त्याला रडगाणं शब्द नाही वापरणार, अगदी जाणीवपूर्वक नाही वापरणार कारण एवढा तो काही दुय्यम प्रश्न नाहीये, पण दरवेळी विदर्भावरतीच काय तो अन्याय होतो आहे आणि जणू अख्खा महाराष्ट्र तुपाशी खातोय, अशा प्रकारे तक्रारीचा सूर लावणं, विदर्भवादी अशी संकुचित भूमिका घेणं विदर्भातला माणूस सोडणार आहे का? 2 वेळा म्हणजे कुमारही बोलताना संकुचित भूमिका म्हटलं तर संकुचित भूमिकाच असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ती संकुचित आहे।
कारण त्यांनी विदर्भाच्या मागणीचं समर्थन केलं होतं. संकुचित असेल तर दार कमिशन जे नेमलं होतं विदर्भाच्या संदर्भात त्यालाही संकुचित म्हणावं लागेल, किंवा फाजल अली कमिशन जे नेमलं होतं त्यांनाही संकुचित म्हणावं लागेल, किंवा पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांची जी समिती आहे आणि ज्यांनी विदर्भाचं समर्थन केलं होतं त्यांनाही संकुचित म्हणावं लागेल. संकुचितपणा किमान आम्हाला सांगू नये असं मला वाटतं. आणि दुसरं असं की जो तर्क दिला की इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे आहे म्हणून त्यांना विदर्भ वेगळा हवा आहे, तर आतापर्यंत संपूर्ण विदर्भाची जनता ही काँग्रेसच्याच बाजूनी राहिलेली आहे. हाच एक हे आहे की ती काँग्रेस विरोधी झाली आहे. आणि उत्तरांचल किंवा छत्तीसगड इथे काही संघाचं कार्यालय नाही. त्याच्या आधी समजा हरियाणा काही वेगळा झाला असेल किंवा वेगवेगळे स्टेट झाले असेल, तिथेही संघाचं काही हेडक्वार्टर नाही किंवा तिथे प्रभाव नाही, पण त्यांनी ते केलेलं आहे आणि विदर्भाच्या आधी केलेलं आहे. म्हणजे जर संघाचं कार्यालय इथे आहे म्हणून त्यांना विदर्भ पाहिजे हे जर लॉजिक असतं तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये 3 राज्य वेगळी झाली, ती आधी त्यांनी विदर्भ केला असता आणि मग ती केली असती. माझं काय म्हणायचं आहे की थोडे डोके तपासून पहा विदर्भाचे एक वाल. आणि दुसरं असं की मराठी माणूस तुटतो असं म्हणायचं, पण हिंदी भाषेने पाहण्याची गरज आहे. आणि किमान संकुचितपणाचा आरोप विदर्भाच्या प्रश्नावर विदर्भाच्या लोकांवर करू नये एवढी माझी कळकळीची विनंती आहे. अर्थात तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही आम्हाला काहीही म्हणू शकता, कारण तो तुमचा म्हणण्याचा अधिकार आहे. कारण जिथे साधन संपत्ती जास्त आहे, काशीच्या पंडितांनी पैठणच्या एकनाथाला असं म्हणणं हे मी समजू शकतो, याच्याबद्दल माझी तक्रार नाही. फक्त या प्रश्नाचा एक वेगळा अभ्यास करावा आणि तो भावेंनी करावा आणि सप्तर्षींनी करावा, थोडं मुंबई आणि याच्यापासून वेगळं हो. ठीक आहे, मी खरं तर लोंढेंकडे जाणार होतो, पण वानखेडेंनी सरळ सरळ आणि थेट मुद्दा मांडलेला आहे सप्तर्षींचं नाव घेऊन. सप्तर्षीजी, तुम्ही असेल पुण्यामध्ये किंवा मी असेल किंवा आपण सगळे बाकीचे तज्ञ मधुकर भावे वगैरे मुंबईतले असतील, इकडे बसून तुम्ही विदर्भाची पंचायत करू नका, थोडं सहानुभूतीने विचार करा असं म्हणणं आहे वानखेडेंचं. आपलं काय म्हणणं आहे? हे म्हणणं त्यांचं मतलबीपणाच्या पोटी आहे. आम्ही चंद्रकांत आमचा मित्रच आहे, पण हे म्हणावं लागतं त्याला. पण आमचं म्हणणं असं की सर्व मराठी भाषिकांनी एकत्र राहावं. बदमाश लोक, भ्रष्टाचारी लोक पश्चिम महाराष्ट्रात ते आहेत, विदर्भात आहेत, या शेतकऱ्यांच्या विरोधी लोक सगळीकडे आहेत. मग या सगळ्या प्रश्नांना एका प्रदेशात बाजूला काढल्यानं उत्तर मिळेल हे लॉजिकच मुळामध्ये चुकीचं आहे, हे तर्कविसंगत आहे. म्हणून एकत्र राहूनही सगळे प्रश्न सोडवता येतात. सप्तर्षी सर, कारण भाषा कल्चर. सप्तर्षी सर, मगाशी वानखेडेंनी अतिशय उत्तम उदाहरण दिलं की जर का हिंदी प्रदेशाचे 3 विभाजन होऊन त्यांना कधी फरक पडत नाही की हिंदी भाषक कसा विस्कळीत झाला, मग मराठी विदर्भाबद्दलच हा भूमिका का मांडली जाते? बिलकुल नाही बरं का. युपीचा प्रश्न असा होता की 200 खासदारांचं ते राज्य होतं, त्यामुळं संबंध भारताला एक मोठी डोकेदुखी झाली होती. म्हणून युपीची राज्य छोटी झाल्याशिवाय ना युपीची सुधारणा होत होती ना देशाची. असा काही इथे विदर्भाचा मोठा प्रश्न नाही की विदर्भ अनमॅनेजेबल आहे. तसं जर असतं तर विदर्भ खरं नैतिक भूमिका म्हणजे काय, फडणवीस जर स्वतः विदर्भवादी असतील तर त्यांनी मांडलं पाहिजे की नैतिकदृष्ट्या मी मुख्यमंत्री होऊ इच्छित नाही, कारण मी विदर्भवादी आहे. यांना लाभ तर सगळे पाहिजे असतात महाराष्ट्राचे. बरं, तर म्हणून एक खोटा आहे. तुमचा हा टोला श्रीहरी आणेना पण आहे का सप्तर्षी? होय होय बर का. त्यांना या सगळ्यांना टोलाचा नाही प्रश्न, अगदीच. पण आता जी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, ज्या पद्धतीनं काम चाललेलं आहे, त्याच्यावरनं मला असं वाटतं की पुन्हा तुकडे करायची गरज नाही. ठीक आहे, तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन असलं, तुम्ही सक्षम जर असला, तुम्ही जर महाराष्ट्रात फेल झाला तर विदर्भातही फेल होणार. असं काय की विदर्भात गेल्यावर एकदम इथला मुख्यमंत्री भयंकर कार्यक्षम होऊ शकेल, असे कोणते गुणांचं त्याच्यामध्ये त्या विदर्भाच्या मातीतले कोणते गुण येणार आहेत की तो विदर्भाचा करेल म्हणून प्रगती? तर जिथे एका ठिकाणचा फेल माणूस दुसऱ्या ठिकाणी फेल जातो. बरं, मी विचारतो सप्तर्षी सर, आपला मुद्दा मी वानखेडेंसाठी राखीव ठेवतो. मी आपला मुद्दा वानखेडेंसाठी राखीव ठेवतो. माझ्याकडे शेवटची 5 मिनिटं आहेत, त्यातली 2 मिनिटं मला वानखेडेंना द्यायची. त्यापूर्वी लोंढेंकडे. लोंढेजी, विदर्भातल्या संस्थांचं, काँग्रेसच्या संस्थांचं भाजपनं काय केलं हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवूयात, पण विदर्भाच्या बाबतीत थोडंसं अधिक आपण म्हणू अधिक देण्याचा भूमिका असली पाहिजे सरकारची, असं आपल्यालाही वाटतंय?
म्हणजे पक्ष सोडून द्या, पण तुम्हालाही वाटतं की आता विदर्भाकडे जरा संस्था आल्या पाहिजेत, निधी आला पाहिजे, असं आपल्यालाही वाटतंय? प्रसन्न, मला इथं बसून पक्ष सोडता येणार नाही. मी पक्षाचा प्रवक्ता आहे आणि पक्षाचीच भूमिका मांडेल. बरं. महत्वाची गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की मतं मागताना एक मागायचं, म्हणजे हे काय फक्त वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात आहे का? तर हे धनगर आरक्षणासंदर्भातही आहे, हे मराठा आरक्षणासंदर्भातही झालं, हे मुस्लिम आरक्षणासंदर्भातही झालं. हो. जेव्हा उत्तरांचलची एकट्या स्टेटची मागणी होती, ते बॉर्डर स्टेट आहे आणि ते मनी ऑर्डर बेस्ड स्टेट आहे, कारण तिथली बहुतेक 90% जनता ही मिलिटरीमध्ये आहे. त्यांची मागणी होती, पण त्यावेळेस तुम्ही छत्तीसगड आणि वनांचल हे दिला, आपलं झारखंड दिला. त्यावेळेस विदर्भ का दिला नाही? विदर्भाची मागणी तर सर्वात जुनी होती. एक. दुसरं, आपण जेव्हा विरोधामध्ये होतात तेव्हा सातत्यानं आपण भूमिका मांडली की नागपूरचं हिवाळी अधिवेशन हे मिनिमम 4 आठवडे चाललं पाहिजे. मग आज आल्यानंतर का चालत नाही? ते का 12 दिवसामध्ये, 2 आठवड्यामध्ये संपतं, 12-13 दिवसात वर्किंग होतं त्याच्यामध्ये. पण तुमची भूमिका, जी भूमिका आहे ना, ती दुटप्पी आहे. बरं. वेगळं स्टेट व्हावं की नाही व्हावं हा वेगळा मुद्दा आहे, पण जिथपर्यंत महाराष्ट्र एक राज्य आहे त्या राज्याचा समतोल विकास झाला पाहिजे. केळकर रिपोर्ट तुमच्याजवळ इतक्या दिवसापासून पडलेला आहे, त्याचा आम्ही ऍक्सेप्ट केल्यानंतर आपण त्याचा ऍक्शन टेकन रिपोर्ट अजूनपर्यंत ऍक्सेप्ट केलेला नाहीये. त्याच्या संदर्भातली भूमिका काय आहे? म्हणजे जे मूळ मुद्दे आहे, जे संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे आहे, म्हणजे केळकर समितीचा रिपोर्ट जो आहे तो अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी वॉटर स्ट्रेस असेल, त्याच्यानंतर TPSP असेल, या संदर्भामध्ये आणि किती GDP आपला निर्माण होऊन किती पैसे लागणार आहेत आणि किती पैसे आपल्यामध्ये निर्माण होणार आहेत, इथपर्यंतचा तो अभ्यास आहे. त्या संदर्भामध्ये आपण बोलत का नाही? त्या संदर्भामध्ये आपण चर्चा का करत नाही? ही सुद्धा मुद्दे अतिशय महत्वाची आहेत. बरं, ठीक आहे, मी वानखेडेंकडे प्रतिक्रिया घेईन आणि शेवटी मी चांदोरकरांकडे जाईन. वानखेडेजी, सप्तर्षींच्या मुद्द्यांबद्दल आपला प्रतिमुद्दा. नाही, याच्यामध्ये परत अजून एक विशेषण लावलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आप मतलबी वगैरे म्हटलं याच्याही बद्दल धन्यवाद. पण मूळ मुद्दा असा आहे की आंदोलक म्हणून मला हे कळतं की जसं मी म्हणजे आत्महत्येच्या प्रश्नावर, आत्महत्या विदर्भात होत होत्या, पुण्या मुंबईच्या एडिशनमध्ये येत नव्हता. म्हणजे आत्महत्येची हाकबॉम्ब सुद्धा पुण्या मुंबईमध्ये जात नव्हती. आणि तो मी अनुभव आता शेअर करत नाही त्या सगळ्या याच्यामध्ये. पण मूळ मुद्दा असा आहे की मी एक आंदोलक म्हणून मला सोयीचं असं वाटतं की ज्याच्या थोबाडीत हाणायची आहे तो थोबाड माझ्या हाताच्या रेंजमध्ये असलं पाहिजे. पुन्हा मुंबई जरा विदर्भाला भरपूर दूर पडतं आणि या सगळ्या मागणीचा एक इतिहास आहे, तो इतिहास अभ्यासावा अनेकांनी. आणि या सगळ्या छोट्या राज्यांच्या संदर्भात एक माझं सांगणं आहे की जे राज्य मोठ्या राज्यातून अलग होतं त्या राज्याचा विकासाचाही दर वाढतो आणि त्या मूळ राज्याचाही विकासाचा दर वाढतो. ही आकडेवारी आहे, ही अनेक वर्ष चालू आहे. या छत्तीसगडचा विकास म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये अधिक वेगाने होतो आहे आणि मध्य प्रदेशाचा विकास दरही वाढला आहे. हे सगळे मुद्दे अभ्यासाचे आहेत आणि कुमार सप्तर्षीचा अभ्यास दांडगा आहे. फक्त त्यांनी एक झापड बांधून घेतली आहे, त्यामुळे ते काही ते वाचत नाही, ते त्यांनी वाचावं अशी माझी त्यांना विनंती आहे. ठीक आहे, मी शेवटची कमेंट फक्त चांदूरकरांची घेणार आहे आणि मधुकर भावे कदाचित आपल्या सोबत आहेत का आपण विचार. भावे सर, माझा आवाज पोहोचतोय? मधुकर भावे आपल्यासोबत नाहीयेत कदाचित. चांदूरकरांना शेवटची कमेंट विचारणार आहेत. चांदूरकरजी, या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातला प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेसची नेमकी राज्याबद्दलची काय भूमिका आहे? राष्ट्रवादीने स्पष्ट केलंय की जनतेचा रेटा असेल तर वेगळा विदर्भ हवा. काँग्रेस काय म्हणतंय? नाही, काँग्रेसची भूमिका तर ते तशी सेपरेट विदर्भाच्या बाजूला तशी सांगता येणार नाही. आणि जोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत त्यांनी एक नैतिक त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करू नये. बरोबर. आणि वेगळ्या विदर्भाची त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी जर मागणी केली एक्झॅक्टली, तर मग त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद करण्याची नीतिमत्ता मुख्यमंत्र्यांच्याकडे शिल्लक राहत नाही. आणि म्हणून सगळ्या जनतेला जर एकत्र घेऊन महाराष्ट्राच्या राजकारण सत्तेचा जर गाडा पुढे चालवायचा असेल तर समतोल विकास आणि जर विदर्भासाठी तुम्ही झुकत माप द्यायची तुम्हाला जर गरज पडत असेल त्या विभागाचा विकास करण्यासाठी, त्याबद्दल महाराष्ट्राची काही तक्रार राहणार नाही. कारण विदर्भाचे लोक काही महाराष्ट्राचे दुश्मन नाही, त्यांचा विकास करणं हे सुद्धा महत्वाचा भाग आहे. पण हे करत असताना वारंवार हे सांगणं की आम्ही ते विदर्भासाठी अमुक हे करू, हे करू, ते करून त्याला शो करणं आणि लोकांच्या मध्ये अशा प्रकारची भावना करून देऊन तुमच्यासारख्या एका प्रॉमिनंट TV चॅनलवरती त्याची चर्चा करणं हे त्या मुख्यमंत्र्यांच्या आणि विदर्भवादीचं जे भारतीय जनता पार्टी जी आहे त्यांच्या दृष्टिकोनातून जोपर्यंत ते सत्तेवरचे आहेत तोपर्यंत हे बरोबर नाही असं मला वाटतं.
अर्थात याबद्दल एकमत व्हायला हरकत नाही आणि ते बहुतांश लोकांनी सुद्धा एकमत मांडलेलं आहे की विदर्भवादी असणं ही भूमिका असायला हरकत नाहीये, पण शासन म्हणून काम करत असताना तुम्ही एखाद्या भागाला झुकतं माप द्या, कारण कदाचित तिकडचा विकास खोळंबलेला आहे, पण त्या झुकतं माप देण्यामागे तुमची राजकीय आयडिओलॉजी आणू नका, जी कदाचित भाजप आणते असं आपल्या सगळ्यांचं मत होत आहे. भाजपच्यासाठी आपल्याला एवढाच मुद्दा पोहोचवण्यासाठी ही चर्चा होती आणि या चर्चेसाठी जनार्दन चांदूरकर, तुम्ही, कुमार सप्तर्षी पुण्याहून, चंद्रकांत वानखेडे नागपूरहून आणि त्यांच्या शेजारी अतुल लोंढे, आपण सगळ्यांनी वेळ दिला. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय, पण त्यापूर्वी लोकांचं काय म्हणणं पडलं तेही एकदा ऐकून घेऊयात, जाणून घेऊयात. आपण प्रश्न विचारला होता की हे सरकार विदर्भवादी आहे का? होय 76% लोक म्हणतायत होय हे सरकार विदर्भवादी आहे. 24% लोकांना वाटतंय नाही. पण लोकांच्या मनामध्ये आता हे इम्प्रेशन व्हायला लागलंय हे महाराष्ट्र शासन नसून विदर्भवादी शासन आहे, हा इशारा पुरेसा आहे. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.